नमस्कार मित्रांनो, कल्पना करा तुमच्या घराच्या प्लॉटवर एक अदृश्य माणूस झोपलेला आहे. त्याचे डोके ईशान कोपऱ्यात, पाय नैऋत्य कोपऱ्यामध्ये आणि पोट अगदी मध्यभागी. अशा पुरुषाच्या डोक्यावर तुम्ही जर टॉयलेट बांधले किंवा पायांवरती पूजा केली तर याचे वास्तूमध्ये बरेचसे दुष्परिणाम सांगितले गेलेले आहेत. जसे की पैसा थांबणे, कामं बंद होणे, घरामध्ये भांडणे वाढणे, वेगवेगळे आजार लागणे, हे सर्व गोष्टी सुरू होतात. तर वास्तुपुरुष मंडल नेमकं काय आहे आणि ते तुमच्या घरामध्ये कसे काम करते, जर वास्तू बनवताना चूक झाली तर त्याचे दुष्परिणाम काय काय होतात. तर या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत आणि शेवटी एक मी तुम्हाला चेकलिस्ट देईल, ज्यामध्ये तुम्ही स्वतः जाणू शकता की तुमच्या घरामध्ये वास्तुपुरुषाचा कोणता अवयव दबलेला आहे, वास्तूचे बांधकाम करताना कोणकोणत्या गोष्टी आपण पाळलेल्या नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावरती हा होत आहे. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की वास्तुशास्त्र हे काही आजकालचे शास्त्र तर नाही, तर जवळपास 7 ते 10 हजार वर्ष जुने सायन्स आहे. आज आपण वास्तुशास्त्राची अतिशय मुख्य गोष्ट समजणार आहोत, ज्याला आपण म्हणतो वास्तुपुरुष मंडल. जर आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही सिरीज तुमच्या घराला धन शांतीचे एक पवित्र मंदिर बनविणार आहे. मित्रांनो, वास्तुपुरुषाची वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये एक प्राचीन कहाणी आपल्याला मिळते. जसं आपण पाहिलं मत्स्यपुराण, समरांगण सूत्रधार, त्यानंतर मयमतम, विश्वकर्म प्रकाश, यामध्ये वेगवेगळी कथा लिहिलेली आहे. याच्या वर्णन अनुसार आपण जो वास्तुपुरुष आहे याची स्थिती समजू शकतो, कारण आपण महाराष्ट्रात राहत आहोत, नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये राहत आहोत. तर काही नियम, काही अटी या दिल्या गेलेल्या आहेत आणि आपण त्याचे जर पालन केले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. नवीन बांधकाम करणार आहेत यांना वास्तूची एक बेसिक माहिती असायलाच हवी. आणि हो, जर तुम्हाला पूर्ण वास्तू समजून घ्यायची असेल तर मी खाली आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, ज्यावर जाऊन आपण वास्तूचे एक 40 मिनिटं ते 1 तासाचा सेमिनार अटेंड करून एक फंडामेंटल बेसिक वास्तू समजू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या वास्तूबद्दल एक आणखी गूढ रहस्यात्मक गोष्टी कळतील आणि हळूहळू तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक आणि ऑथेंटिक बदल घडून येतील. तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर मित्रांनो, जी कहाणी आहे ती अशी सांगितली जाते, जेव्हा देव आणि असुर हे दोघांमध्ये समुद्र मंथन झाले तेव्हा एक अनोळखी आणि खूप शक्तिशाली प्राणी जन्माला आला. त्याने या संपूर्ण विश्वाला हादरून टाकले आणि देवांनाही त्रास देणे सुरू केले. तेव्हा भगवान शंकराच्या आदेशाने देवतांनी मिळून त्याला पकडले आणि जमिनीवरती आडवे टाकले. तो प्राणी ओरडला आणि तेव्हाच ब्रह्माजी आले आणि म्हणाले की तू वास्तुपुरुष बनविला जाशील आणि प्रत्येक घराच्या, प्रत्येक फॅक्टरीच्या, प्रत्येक हॉस्पिटलाच्या प्लॉटवरती तू आडवा झोपशील. जिथे तुझे डोके असेल तिथे पाण्याचे स्थान, ज्ञानाची ऊर्जा असेल, जिथे तुझे पाय आहेत तिथे स्थिरता असेल आणि जो व्यक्ती तुझ्या अवयवांचा योग्य उपयोग करेल त्याला सुख, समृद्धी आणि यश मिळेल आणि जो व्यक्ती चुकीचा उपयोग करेल त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख आणि त्रास होईल. म्हणून प्रत्येक घर, ऑफिस, फ्लॅटवरती, प्लॉटवरती वास्तुपुरुष हा आडवा मानला जातो. मित्रांनो, ही एक कथा तर आहे, पण एक पूर्ण एनर्जी मॅप याद्वारे आपण स्टडी करतो. मित्रांनो, आता आपण मोठ्या प्रमाणात मुख्य गोष्टी समजून घेऊ आणि एक अतिशय सोप्या पद्धतीने वास्तूची रचना कशी करायची हे थोडक्यात समजून येईल. तुम्हाला वास्तू सोपी आणि सहज वाटू लागेल. वास्तुपुरुष कोणताही दगडाचा देवता नाही, तो तुमच्या घराचा, तुमच्या जीवनाचा एक साथीदार आहे. त्याला
एक योग्य जागा द्या, तर तो तुम्हाला सुखी आणि आनंदात ठेवेल. जर आपण वास्तुपुरुषाचे विभाजन केले तर त्याचे डोके हे ईशान्येला आहे, ज्याला आपण पूर्व आणि उत्तरेचा कोपरा म्हणतो. मित्रांनो, तर प्रत्येक कोपऱ्यामध्ये 7 देवता असतात, ज्या आपण येणाऱ्या काही भागांमध्ये पाहणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये आपण एक मुख्य चर्चा करू, जेणेकरून कमी वेळेत आपण जास्तीत जास्त माहिती घेऊ शकतो. तर ईशान्येमध्ये मुख्य ईश्वर मानले जातात. आणि जर आपण याचं तत्व पाहिलं तर यामध्ये जलतत्व, याचा रंग पांढरा, फिकट निळा किंवा आपण पिवळा पण इथे घेऊ शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी यात असू शकतात. जर आपण ग्रंथांचा अभ्यास केला तर ईशान्य दिशांमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज दिल्या गेलेल्या आहेत. परंतु आपण जेव्हा घराची वास्तू पाहतो तर तेव्हा खूप लिमिटेशन्स येतात. घरामध्ये असणाऱ्या ॲक्टिव्हिटी ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. कोणाचं घर 2 बेडरूम हॉल किचनचं, कोणाचं 3 बेडरूम हॉल किचनचं, कोणाचं फक्त 1 RK आहे. तर ज्याच्या त्याच्या गरजेनुसार वास्तूचे हे पद विभागलेले असतात आणि त्यानुसार वास्तूचा एक स्टडी केला जातो. तर काही गोष्टी अशुभ आहेत, काही गोष्टी शुभ आहेत, पण प्रत्येकाची प्रकृती पण वेगवेगळी आहे. कोणाची पित्तश प्रकृती, कोणाची वात प्रकृती, कोणाची कफ प्रकृती आहे. तर या प्रकृती अनुसार ही प्रत्येकाची बॉडी स्ट्रेंथ आणि विकनेस वेगवेगळ्या असतात. कोणाला थंड जागा आवडते तर कोणाला गरम जागा आवडते. तर एखाद्या व्यक्तीला गरम आणि थंड दोघांची मधली जागा पाहिजे, जेणेकरून त्याला थंड जागेत ठेवलं तर लवकर थंडी वाजते, गरम मध्ये आणलं तर लवकर ऊन लागतं. तर बऱ्याचशा गोष्टींचे क्रायटेरिया आहेत. जर तुम्हाला तुमची पित्त प्रकृती आहे की कफ आहे जाणून घ्यायचं असेल तर यासाठी मी खाली ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, ज्यावर तुम्ही तुमची प्रकृती निर्धारण करू शकता, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आणि तुम्हाला PDF सुद्धा मी प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो, आपण जर ईशान्येचा विचार केला घरामध्ये तर सर्वात बेस्ट आहे पूजाघर, त्यानंतर वॉटर टँक. जर तुम्हाला अभ्यासाचा एक स्टडी टेबल ठेवायचा असेल किंवा स्टडी रूम करायचा असेल, मोकळी जागा ठेवायची असेल, तर ह्या सर्व गोष्टी इथं अतिशय बेस्ट आहे, आपण इथे या घेऊ शकतो. तर यामध्ये आपल्याला रोजचा फायदा मिळू लागतो, जसे की मन शांत राहणे, बुद्धी तीक्ष्ण होणे. जर मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर या ठिकाणी अभ्यास केला तर मुलांचे मन हळूहळू लागायला लागते, त्यांच्या विकासामध्ये ग्रोथ होते. आणि सर्वात मोठी चूक जी आहे, जी आपण वास्तू बांधताना करतो, जसे ईशान्य दिशेला टॉयलेट असणे, किचन असणे, तर या सर्व गोष्टी जर आहेत तर डोकेदुखी, नकारात्मक विचार किंवा कोर्ट केस, डिप्रेशन, बऱ्याच वेळा अल्प आयु, घटस्फोट यासारख्या गोष्टी यामध्ये होत असतात. जर आपण वास्तुपुरुषेचा दुसरा पार्ट पाहिला तर त्याचा येतो खांदा, जो पूर्व आणि उत्तरेच्या दोघी दिशेला आहे. जर आपण पूर्वेचा विचार केला तर यामध्ये 9 पद असतात. वैशिष्ट्याचं पण सूत्र आहे, 9 भागम गृहं कृत्वा पंचभागं तु दक्षिणे त्रयभागं वामते कृत्वा तत्र द्वा स्थापयेत्. यामध्ये 9 भाग केल्यानंतर सूर्य आणि इंद्राचंही पद आहे, जे शुभही आहे आणि अशुभही आहे. जर आपण मुख्य दरवाजाचा विचार केला तर पूर्व दिशेमध्ये E3 आणि E4 मध्ये आपण हा दरवाजा अतिशय छान रीतीने बसवू शकतो, जो आपल्याला आरोग्य, एक चांगल्या प्रकारे पैशाची एंट्री आणि खूप पॉवरफुल ही पद मानली जातात. जर आपण वास्तुपुरुषाचा उजवा हात पाहिला तर तो आग्नेय कोपऱ्यामध्ये आहे, ज्याला आपण वास्तूमध्ये दक्षिण आणि पूर्वेचा कोपरा असं म्हणत असतो. तर यामध्ये 7 देवी देवता आहेत आणि जी मुख्य आहे ती अग्निदेवता आपण आग्नेयला म्हणतो. तर यामध्ये सर्वात शुभ पाहिले आपण तर किचन अतिशय उत्तम, जेवण चवदार होईल, आरोग्य चांगले लाभेल, यश आणि नाव मिळेल, प्रसिद्धी मिळेल. आणि काही गोष्टी जसं चुकीच्या आहेत, जसे टॉयलेट, बेडरूम, जर ह्या गोष्टी येत असेल तर राग, भांडण, शरीरामध्ये पित्त वाढणे, या सर्व गोष्टी यामध्ये येतात. त्यानंतर डायबिटीस सारखे रोग होणे, ज्याचा इलाज ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद या तिघांमध्ये आज अवेलेबल नाही आहे. जर आपण डावा हात पाहिला तर वायव्य, ज्याला आपण उत्तर आणि पश्चिमचा कोपरा असं म्हणतो, यामध्ये जी देवता आहेत ती वायू देवता आहेत. जर आपण वायव्य कोपऱ्यामध्ये बेस्ट पाहिले तर किचन, गेस्ट रूम, डायनिंग, बाल्कनी या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी यामध्ये आपण घेऊ शकता. जर पाहुणे जास्त येत असतील घरामध्ये, सर्वात बेस्ट आहे इथं तुमचा गेस्ट रूम असणे. जर तुमचा मास्टर बेडरूम इथे असेल तर गती नाही होत माणसाची, आलेले व्यवहार सुटून जातात, त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन नाही करू शकत माणूस. जर इथं बेडरूम असेल तर अस्थिरता येते. घरातला जो मुख्य कर्ता आहे हा मॅक्झिमम टाइम घरातून बाहेरच असतो, तो घरी स्टेबल नाही होऊ शकत.
प्रोजेक्ट जरी असले तरी मंथ एंड पर्यंत तुमच्याकडे पैसे न राहणे, या सर्व गोष्टी यामध्ये असतात. जर आपण आणखी डीप मध्ये विचार केला तर सेंटर म्हणजे ब्रह्मस्थान म्हणतो, ते अतिशय किचकट समजणारं स्थान आहे, ज्याला आपण अतिमर्म स्थान पण म्हणतो वास्तूमध्ये. इथे जी देवता आहे ती ब्रह्माजी स्वत आहेत. तर सर्वात बेस्ट आहे की ही जागा रिकामी सोडावी. इथे आपण फुलदाणी, तुळस किंवा हलक्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो, जसं गप्पा मारणे, त्यानंतर रांगोळी काढणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. आपला हॉल असणे, बऱ्याचशा गोष्टी इथं येतात. आणि सर्वात घातक आहे त्या टॉयलेट, जिना, जड सामान. जर असे काही असेल तर घरामध्ये आजार, नुकसान, भांडण, तणाव या सर्व गोष्टी एकत्र येतात. जर आपण आणखी पुढचा विचार केला वास्तू पुरुषाचा, तर सर्वात महत्वाचे आहे म्हणजे पाय, ज्याला आपण दक्षिण पश्चिम म्हणतो. यामध्ये वास्तू पुरुषाचे पाय आलेले आहेत. जी देवता आहे ती इथं निऋती म्हटले गेलेले आहेत. नैऋत्य झोन मध्ये नैऋत्य नावाचा राक्षस. तर ह्या जर गोष्टी कंट्रोलमध्ये असेल, तुमचा मास्टर बेडरूम असेल, तर आपल्याला हळूहळू आपल्या घरामध्ये स्थिरता येते, पैशाची आवक वाढते, खर्च कमी होतात आणि धीरे धीरे माणसाची ही प्रगती होत असते. आलेले प्रोजेक्ट कंप्लीट करणे, नवीन ऑफिसेस खोलणे, नेहमी प्रगतिशील राहणे, ही स्थिरतेचा हा झोन म्हटला जातो. त्यामुळे मास्टर बेडरूम दक्षिण पश्चिमेला असणार हा अतिशय शुभ मानला गेलेला आहे. जड वस्तू पाहिल्या तर इथे लॉकर, कपाट किंवा आपण पेंटिंग्स, ज्याला आपण पर्वताच्या पेंटिंग्स म्हणतो, अशा पेंटिंग्स आपण इथं ठेवू शकतो. जर या सर्व गोष्टी असतील तर याचे फायदे खूप आहेत, जसे तुमचे नाते मजबूत राहणे, पैसा थांबणे, स्थिरता असणे. तुम्ही ही जागा यूज नाही करत किंवा इथं टॉयलेट वगैरे आहे, तर तुमचा कितीही मोठा अंपायर असला ना मित्रांनो, तर अस्थिरताही येणार. काही वर्षांमध्ये कर्जही होणार, नातेसंबंधांमध्ये तूट पडणे, या गोष्टी इथं मिळतात. चुकीची सोयरीक जोडणे, या सर्व गोष्टी या वास्तूमध्ये येत असतात. जर आपण आणखी पाहिले, बाकीचे जे कोपरे आहेत हे सहाय्यक कोपरे म्हटले गेलेले आहेत. तर मित्रांनो, वास्तू हे मिस्टिकल नाहीये, तर वास्तू हे प्रॅक्टिकल आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, वास्तू करताना अगोदर प्रॅक्टिकल व्हायचं आपल्याला, त्यानंतर एस्थेटिकल व्हायचंय आणि सर्वात शेवटी येते मिस्टिकल. तुम्ही प्रॅक्टिकल असाल तर मिस्टिकल तुम्ही होणारच. म्हणजे जे गूढ रहस्यात्मक विद्या म्हणतो आपण त्याला, ज्याचे आपण सेन्स ऑर्गन जे आहेत आपले, त्याला सेन्स नाही करू शकत आणि घटना होत राहतात, कळत नाही का होत आहेत, त्याला आपण म्हणतो मिस्टिकल गोष्टी. काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, जसं पाणी पडलेलं आहे, ते जर आपण वेळेवरती झाडू पोछा मारला तर पाय सडकणार नाही, या झाल्या प्रॅक्टिकल गोष्टी. आणि काही गोष्टी असतात ज्या एस्थेटिकल म्हणजे सुंदरताही पाहिजे. जसं आपण वास्तू करतो आणि एक सिंपल डब्बा टाईप जर घर केलं तर त्यालाही काही अर्थ नाहीये मित्रांनो. घर हे दिसायलाही अतिशय सुंदर पाहिजे. पण मित्रांनो, जी वास्तू आहे ते सायंटिफिक सुद्धा आहे. जसे आपण पाहतो की वास्तू पुरेशी डोके ईशान्येला असेल तर साहजिक आहे तिकडची जागा ही मोकळी असेल, थंड हवा घरामध्ये येईल. जर सूर्याचे प्रकाश घरामध्ये येतो आहे तर बाहेर न पडता व्हिटॅमिन डी येईल. तर या सर्व गोष्टी आल्यामुळे घरामध्ये शांततेचे वातावरण राहणारच आहे. त्यामुळे आपली ईशान आणि उत्तर पूर्व ही ओपन असलेली सर्वात बेस्ट. जर आपण वास्तू पुरुषाचे पाय पाहिले तर सर्वात गरम दिशा, जड सामान ठेवले तर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ही चांगली असते. जर आपले ब्रह्मस्थान हे रिकामे असेल तर घरामध्ये एअर सर्क्युलेशन सर्वात बेस्ट होतो, प्रकाश पूर्ण घरात राहतो, जो आपल्याला डेली रुटीन मध्ये सर्वात जास्त बेनिफिट राहतो या गोष्टींचा. जर तुमचा वास्तूचा ईशान्य कोपरा ओपन असेल तर तुम्ही उन्हात उभे राहून चहा पिऊ शकता, दिवसभर ज्या प्लॅनिंग्स आहेत त्या सर्व इथं नोट डाऊन करू शकतात आणि संध्याकाळी ब्रह्मस्थानामध्ये सहकुटुंब बसून सण गप्पा मारू शकतात. एक माझा क्लायंट आहे जो मुंबईला राहतोय आणि त्याचं घर बऱ्यापैकी वास्तूमध्ये होतं, पण तो त्याचा वापरच मुळात करत नव्हता. जसं त्याचं नैऋत्येलाही बेड होतं पण तो ईशान्यच्या बेडरूम मध्ये होता. तर याचा परिणाम असा झाला की नवरा बायकोमध्ये दोरचे भांडणं होणे, यामुळे मुलांच्या सायकोलॉजीवर सुद्धा याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे त्याच्या अभ्यासात मन न लागणे, या सर्व गोष्टी त्यामध्ये होत होत्या. तर त्याचं जे नैऋत्यचं बेडरूम होतं त्यामध्ये मी त्यांना शिफ्ट केलं. ईशान कोपरा हा साहजिकच रिकामा झाला. तिथं देवघर, मुलाचं अभ्यासाची रूम केली, जेणेकरून त्याच्याही अभ्यासामध्ये मन लागू लागले आणि घरामध्ये एक शांतीचं वातावरण झाले. जवळपास 4 ते 6 महिन्यामध्ये हळूहळू त्यांची स्थिरता वाढली. आज पैसाही आहे, घरामध्ये सुख शांती आहे आणि जे कटकट भांडण होतात ते जवळपास संपून गेलेले आहेत. तर ह्या सर्व गोष्टी वास्तूमुळे शक्य होतात. तर मित्रांनो, वास्तू ही बऱ्याच वेळा इंजिनियर किंवा आर्किटेक्ट बनवून देतात. तुम्ही वास्तूनुसार घर बांधलं, त्याचा उपयोग नाही घेत ना, तर ह्या गोष्टी सर्व करून सुद्धा मग त्याचं फळ नाही मिळत.
तर मित्रांनो, तुम्हाला मी काही गोष्टी सांगत आहे आता, जेणेकरून तुम्ही स्वतः तुमचे घर हे चेक करू शकता की वास्तू अनुसार आहे किंवा नाही. तर सर्वात अगोदर ईशान्य कोपरा हा मोकळा आणि स्वच्छ आहे का? किचन हे आग्नेय कोपऱ्यात आहे का? मास्टर बेडरूम नैऋत्यमध्ये आहे का? ब्रह्मस्थान रिकामे आहे किंवा इथे कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत? मुख्य दरवाजा हा तुमचा ईशान्येला आहे की पूर्वेला? दरवाजा हा चारी दिशांना शुभ आहे, पण पर्टिक्युलर राशींनाच तो सूट करतो, प्रत्येकाला नाही सूट करत. तर तुमचा उत्तरेला असो, दक्षिणेला असो, पूर्वेला किंवा पश्चिमेला योग्य पदांमध्ये असेल तर तो रिझल्ट चांगले देईल. तर या सर्व गोष्टींमध्ये जर तुमचं उत्तर 3 पेक्षा जास्त नाहीये तर होऊ शकतं तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल. जर तुम्हाला वास्तू डिस्कस करायची असेल माझ्यासोबत तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरावरती मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि तर तुम्हाला सेल्फ ऑडिट करायचं वास्तूचं तर खाली ॲप्लिकेशनवर जाऊन सर 40 ते 1 तास तुमच्या जीवनाचा देऊन तुम्ही तुमचं नवीन घर असो किंवा रेनोव्हेशन रेक्टिफिकेशन असो तुम्ही एक सुरळीतपणे करू शकता. मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत नमस्कार.